अकोल्यातील लैंगिक अत्याचारावर भोई समाज क्रांती सेनेचा संताप, आरोपीला फाशीची मागणी। अकोला शहरातील जुना शहर परिसरात झालेल्या युवतीवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भोई समाज क्रांती सेना आक्रमक झाली आहे। मूर्तिजापूर येथील एस.डी.एम. कार्यालयावर धडक देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले। या घटनेने जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे। गणपती विसर्जनाच्या दिवशी घरात घुसून झालेल्या या अत्याचारामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। भोई समाज क्रांती सेनेच्या नेत्यांनी जलदगती न्यायालयातून खटला चालवून आरोपीला कठोरतम शिक्षा देण्याची मागणी केली असून पीडितेला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे आवाहनही केले आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून घोषणाबाजी करत सरकारकडे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत होते। मूर्तिजापूर प्रतिनिधी अकोला। जय भोईराज, जय भीम, जय लवजी, जय शिवराया, जय अण्णाभाऊ। आज भोई समाज क्रांती सेनेच्या वतीने मूर्तिजापूर या तहसीलवर अकोला येथे जुना शहर या भागामध्ये आमच्या ताईवर जो लैंगिक छेड केला ज्या नराधामाने, त्या विरोधात आज या ठिकाणी या तालुक्यातील सर्व शिष्टमंडळ प्रमुख लोक या ठिकाणी आलेले आहेत। या क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी बावणे, तसेच आमचे पंचायत समिती सदस्य व आमचे येथील स्थानिक नेते सुनील भाऊ तामखाने व समस्त इथं युवा वर्ग, भोई समाजाचा युवा वर्ग आहे, ज्येष्ठ मंडळी आहे। आज आम्ही सदरहू घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आज जिल्ह्यामध्ये संतप्त भोई समाजाच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत आणि अजून सुरूच आहेत। आमची या ठिकाणी शासनाला मागणी आहे की आज हा जो प्रकार अकोला ठिकाणी ज्या नराधामाने केला, समीर खान बैत या नराधामाला फाशीची शिक्षा व या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यासाठी आज आम्ही भोई समाज क्रांती सेना व हा भोई समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। या समीर तोईदला लवकरात लवकर याचं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून याला फाशीची शिक्षा व्हावी, म्हणजेच यानंतर कोणी असं काही करणार नाही। आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, गुन्हेगार हा कुठल्या जातीचा नसतो। गुन्हेगार हा भाऊ असो किंवा धर्माचा असो का जातीचा असो, ज्यानं गुन्हा केला तो गुन्हेगार आहे, अशी आमची या ठिकाणी भावना आहे। म्हणून या ठिकाणी सर्वांनी, सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी या गोष्टीचा